नमस्कार, रोखोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे। जगात भरारी घेण्याचे टाटांचे धोरण अत्यंत धाडसी होते। अनेकांनी त्यावेळी रतन टाटांच्या या धाडसाविषयी संशय व्यक्त केला होता। नक्की रतन टाटा हे धाडस करताय आणि याचा परिणाम काय होईल याची सर्वांना भीती होती। बहुतेकांची भावना ही भारतीय कंपन्यांची जागतिक भरारीसाठी सिद्धता नाही अशीच कुचकी भावना होती। भारतीय उद्योग क्षेत्राचा खरा चेहरा असलेले रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले। टाटा या ब्रिटिशकालीन भारतीय उद्योग समूहाने स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्थैर्याला प्राधान्य दिलं होतं, पण रतन टाटांनी 1991 मध्ये समूहाची सूत्र आपल्या हाती घेतल्यानंतर पुढच्या काही वर्षातच युरोपातील एकापेक्षा एक बड्या कंपन्या खरेदी करण्यास रतन टाटा यांच्या टाटा समूहानं सुरुवात केली। त्यांच्या भरारीमुळे टाटा हा केवळ एक प्रतिष्ठित भारतीय ब्रँड न राहता तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा म्हणजेच ग्लोबल ब्रँड बनला। टाटा हा ग्लोबल ब्रँड कसा बनला आपण ते ह्याच व्हिडिओमधून बघू, पण त्याआधी जर तुम्ही रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। जगात भरारी कशी घेतली? टेटले ही ब्रिटिश चहा निर्मिती कंपनी, कोरस ही अँग्लो डच पोलाद निर्मिती कंपनी, जॅग्वार लँड रोवर ही ब्रिटिश आलिशान मोटार निर्मिती कंपनी अशी टाटांनी अधिग्रहित केलेली काही बड्या कंपन्यांची नावं तुम्हाला माहिती असतील। 2004 मध्ये एका मुलाखतीमध्ये रतन टाटा म्हणाले होते की येत्या 100 वर्षांमध्ये आमच्या पाऊलखुणा जगभर दिसून येतील। याविषयी मी आशावादी आहे। भारताप्रमाणेच टाटा समूहाचा जगातही आत्मविश्वासाने वावरताना तुम्हाला दिसेल। जगात भरारी घेण्याचे टाटांचं धोरण अत्यंत धाडसी होतं आणि तो निर्णय त्यांनी स्वप्नात बघितला होता, तो साकारी करून दाखवला। अनेकांनी त्यावेळी टाटांच्या या धाडसाविषयी संशय व्यक्त केला। बहुतेकांची भावना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हीच होती की भारतीय कंपनी जगभराच्या जागतिक लेवलला जाऊ शकत नाही। त्यावेळेपर्यंत भारतीय कंपन्या आणि कुशल कामगार जागतिक सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये झळकू लागल्या होत्या। त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी टाटांनी भलती उद्दिष्टे ठेवू नयेत असा एक मतप्रवाह होता, पण रतन टाटांनी अर्थातच या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं। 3 बड्या ग्लोबल कंपन्यांपैकी कोरस स्टील कंपनीचे अधिग्रहण पूर्णतः यशस्वी ठरले। टाटा समूहाने कोरस स्टील ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली, म्हणजे त्या कंपनीला खरेदी केलं। त्यानंतर अजूनही ही कंपनी नफ्यात नसून ब्रिटनमध्ये कामगारांच्या संपासारखे मुद्दे वारंवार उपस्थित होतात, पण टाटा मोटर्स कंपनीच्या उत्पन्नापैकी 80% उत्पन्न जॅग्वार लँड रोव्हरकडून म्हणजेच JLR येते ही बाब रतन टाटांच्या दृष्टिपणाची साक्ष पटवते। टेटलेवर ताबा टाटा समूहाने कसा मिळवला? टेटले या ब्रिटिश चहा निर्मिती कंपनीच्या अधिग्रहणाचे प्रयत्न टाटा समूहाने 2000 मध्ये सुरू केले। चहाच्या उत्पादनात टाटा टी हा ब्रँड भारतात प्रसिद्ध झाला होता, भारतात तो स्टेबल देखील झाला होता, पण भारत जगातील बड्या चहा उत्पादक देशांमध्ये गणला जात असूनही टाटा टी किंवा इतर भारतीय ब्रँडचे जागतिक बाजारपेठेतील स्थान हे फार नगण्य होतं। भारताच्या चहा कंपन्यांना जागतिक स्तरावरती त्यावेळेस खूप कमी मागणी होती, किंबहुना त्यांना प्रसिद्धी कमी होती, त्यांचा चहा हा चांगल्या दर्जाचा नाही अशी त्यावेळेस टीका होत होती। त्याऐवजी युनिलिव्हर सारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा भारतातही होता। अशा वेळी टेटले या कंपनीचा ताबा घेण्याची संधी चालून आली। टेटले ही त्यावेळी जगातील दुसऱ्या क्रमांकाची चहा निर्मिती कंपनी होती। रतन टाटांनी जवळपास 27 कोटी ब्रिटिश पाऊंड आजच्या मूल्यांकनानुसार 6300 कोटी रुपये मोजून टेटले हा चहाची कंपनी खरेदी केली। जॅग्वार लँड रोव्हरची खरेदी कशी केली टाटा समूहानं हा सर्वात मोठा कलाटणी देणारा हा निर्णय होता। ब्रिटनमधील कंपन्यांचा ताबा मिळवण्याच्या बाबतीत रतन टाटा उत्सुक होते। या यादीत सर्वात मोठे आणि प्रतिष्ठेचे नाव ठरले ते म्हणजे जॅग्वार लँड रोव्हर या आलिशान मोटार कंपनीचे। ही कंपनी त्यावेळी अमेरिकेतील फोर्ड समूहाच्या ताब्यात होती। टाटा मोटर्स कंपनी त्यावेळी प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत भारतात स्थिरावली होती। प्रवासी वाहनांमध्ये भारतातील लोक टाटाच्या कारला पसंती देऊ लागले होते, पण पहिल्या 4ही त्या कंपन्यांमध्ये टाटा नव्हती। अशा परिस्थितीत दूरच्या बड्या मोटार कंपनीवर ताबा मिळवण्याचा खटाटोप कशासाठी असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले गेले, पण रतन टाटांनी कुणाचेच ऐकले नाही। काहींनी या निर्णयाचे वर्णन रिव्हर्स कॉलोनायझेशन असे केले, कारण रतन टाटा ब्रिटिश कंपन्या खरेदी करत होते। खुद्द टाटांसाठी हा व्यवहार वेगळ्या अर्थाने प्रतिष्ठेचा होता।
2008मध्ये जॅग्वार लँड रोव्हरवर टाटांनी ताबा घेतला. त्याचे 9 वर्षे आधी टाटांनी त्यांची तोट्यात गेलेली प्रवासी वाहन कंपनी विकण्यासाठी त्यावेळी फोर्ड मोटार कंपनीकडे विचारणा केली होती. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आपली एक कार कंपनी दिवाळखोरीत गेली आहे, ती विकण्यासाठी रतन टाटा आणि टाटा समूहाने फोर्ड कंपनीला आमची कंपनी विकत घेता का अशी विचारणा केली. पण त्यावेळेस फोर्डच्या व्यवस्थापनाने त्या प्रस्तावाची खिल्ली उडवली होती. पुढे त्याच फोर्ड कंपनीला आपला एक प्रतिष्ठित ब्रँड टाटा कंपनीला विकावा लागला. कोरस स्टील आणि इतर ब्रँड. कोरस स्टील ही बडी अँग्लो डच पोलाद निर्मिती म्हणजेच स्टील निर्मिती करणारी कंपनी खरेदी करण्यासाठी टाटांनी ताकद लावली, पण ती खरेदी ही यशस्वी ठरली नाही. त्यानंतर 2007मध्ये टाटा स्टीलने कोरसवर ताबा मिळवला. त्यासाठी जवळपास $1200 कोटी मोजले. मात्र नंतरच्या काळात जागतिक मंदी, घटलेली मागणी, ब्रिटनमधील कामगारांचे प्रश्न, कोरोना, जागतिक पुरवठा जी साखळी आहे, जी चेन आहे, त्याच्यावरती एक वेगळा परिणाम झाला. अशा अनेक कारणामुळे कोरसला अपेक्षित असे यश मिळू शकले नाही. त्यानंतर सिंगापूरमधील नॅट स्टील ह्या एका स्टील निर्मिती कंपनीची खरेदी टाटा समूहाला करायची होती, पण ती देखील खरेदी यशस्वी ठरली नाही. त्यापेक्षा दक्षिण कोरियातील डेवू या व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीची खरेदी कितीतरी अधिक यशस्वी ठरली. टाटा केमिकल्सच्या माध्यमातून रतन टाटांनी ब्रुनर मॉन्ड ही ब्रिटिश केमिकल तयार करणारी, रसायन निर्मिती करणारी कंपनी खरेदी केली. म्हणजे हे बघा, टाटा केमिकल्स नंतर ब्रुनर मॉन्ड ही देखील केमिकल क्षेत्रात टाटांनी पुन्हा आपली वर्चस्व वाढवण्यासाठी एक ब्रिटिश कंपनी खरेदी केली. याशिवाय आणखी काही आंतरराष्ट्रीय कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. पण टेटले आणि JLR म्हणजे जॅग्वार अँड लँड रोव्हर या सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण कंपन्या टाटांनी घेतलेल्या ठरल्या. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे टाटा समूह इंटरनॅशनल कंपन्या खरेदी करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कंपन्या खरेदीसाठी, जागतिक विस्तारासाठी मागे पुढे पाहत नाही हा संदेश त्यावेळेस जगात गेला. उद्योग नगरीमध्ये, उद्योग जगतामध्ये हा संदेश पोहोचला. या सर्व याचं श्रेय या सर्व कंपनी खरेदी करण्याचं, त्या जागतिक लेवलवरती मोठ्या मोठ्या असणाऱ्या युरोपातील, अमेरिकेतील, दक्षिण कोरियातील कंपन्या खरेदी करण्याचं श्रेय हे निसंशयपणे रतन टाटा यांनाच जातं. रतन टाटा यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात केलेली क्रांती आणि तो हा क्रांतीचा सूर्य आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना इथंच थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो लाईक करा, या व्हिडिओबद्दल कमेंट नक्की करा आणि आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे चॅनलचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील.